ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। स्त्री शक्तीचा जागर ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीने दिनांक 8 मार्च 2025 रोजी विविध क्षेत्रातील स्त्रियांचा सन्मान करून व शाळेतील महिला पालकांचा सन्मान करून महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। जागतिक महिला दिनानिमित्त ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था ऐरोली सेक्टर 2 यांच्या ज्ञानदीप विद्या मंदिर, ऐरोली माध्यमिक विद्यालय, चार्टर्ड इंग्लिश स्कूल या शाळेच्या विविध शाखेतील कर्मचाऱ्यांनी मिळून स्त्री शक्तीचा जागर केला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी सरस्वती देवीच्या पूजनाने केली व सर्व महिलांनी मिळून दीप प्रज्वलन केले। नंतर शाळेच्या टेरेसवर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ संकपाळ, उपाध्यक्ष गौरी मोकाशी, सचिव तुकाराम नांदुगडे, माजी नगरसेविका शशिकला सुतार, डॉक्टर भारती मोरे, लेखिका निर्मोही फडके, प्राथमिक आरोग्य केंद्र सेक्टर 2 च्या डॉक्टर झुरका, समृद्धी पतपेढीच्या अध्यक्षा शारदा वंजारी, विमल संकपाळ, समृद्धी पतपेढीच्या संचालिका शोभा नांदुगडे व इतर संचालक मंडळ तसेच ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे संचालक मंडळातील सदस्य, सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच ज्ञानदीप विद्यालय, ऐरोली माध्यमिक विद्यालय व चार्टर्ड इंग्लिश स्कूल यामधील विविध शालेय समित्यांमधील महिला पालक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते। ज्ञानदीप विद्यालयाच्या कांबळे मॅडम यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। प्रथम ऐरोली माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईश स्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या ठाकूर यांनी केले। नंतर सन्माननीय पाहुण्यांचे शाल, पेन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यानंतर उपस्थित सर्व महिलांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला। या निमित्ताने प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाबी रंगाची शाल व गुलाब पुष्प सर्वांना देण्यात आले। नंतर ज्ञानप्रसारक संस्थेच्या वतीने सर्व महिलांसाठी नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर भारती मोरे यांनी महिलांना उद्देशून संभाषण केले। त्यात त्यांनी स्त्रीने स्वतःची काळजी कशी घ्यावी व स्वतःवर प्रेम कसे करावे याबद्दल प्रेरणादायी भाषण केले। ज्या महिला पालक शाळेत उपस्थित होत्या त्यापैकी काही महिला पालकांनी गाणी म्हणून, नृत्य करून व विविध पेहराव करून आपले कलागुण सर्वांसमोर सादर केले। नंतर ज्ञानदीप विद्या मंदिराच्या महिला शिक्षकांनी महिलांसाठी काही खेळाचे नियोजन केले होते। त्यात सर्व महिला पालकांनी सक्रिय सहभाग घेतला। यानंतर उपस्थित महिला पालकांनी शाळेविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आपली मुले या शाळेत आल्यानंतर त्यांची प्रगती कशा पद्धतीने झाली, त्यांना शिक्षकांचे सहकार्य कसे लाभले या सर्वांबद्दल त्यांनी आपले मते मांडली। माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी सर्व महिलांना प्रेरणादायी भाषण केले। निर्मोही फडके यांनी स्त्री आता सक्षम झाली आहे हे उदाहरण देऊन सांगितले। नंतर ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे सचिव नांदुगडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश भाऊ संकपाळ यांनी प्रेरणादायी भाषण करून सहभागी महिलांचे अभिनंदन केले। स्त्रियांनी अशाच पद्धतीने समाज पुढे न्यावा यासाठी त्यांना प्रेरणा दिली। नंतर चार्टर्ड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका रुळे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले व हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी डॉक्टर भारती मोरे, ऐरोलीमध्ये गेले 34 वर्ष गायनेकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते। आज जागतिक महिला दिनानिमित्त माझ्यातर्फे मी सगळ्या महिलांना, ज्यांच्याकडे ही न्यूज जाईल त्या सगळ्या महिलांना शुभेच्छा देते आणि महिलांना मी सांगू इच्छिते की महिलांनो जागे व्हा, कारण जर तुम्ही सक्षम झालात म्हणजेच फक्त कामामध्ये नाही तर फिजिकली सुद्धा जर तुम्ही ॲक्टिव्ह राहिलात, कारण म्हण आहे आपल्या मराठीमध्ये सरसलामतो पगडी 50, म्हणजेच जर महिला हेल्दी राहिली तर ते पूर्ण घर नाही तर पूर्ण सोसायटी हेल्दी राहील आणि पूर्ण आपला भारत देश हेल्दी राहील। म्हणून मी काय सांगते महिलांना की आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम तर करतोच आहे, आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाही, परंतु महिलांनो याच्याबरोबर आपल्या हेल्थची काळजी घ्या। आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये माझा एक इंग्लिशमध्ये कॉलम आलेला आहे, तो तुम्ही जरूर वाचा की आपण आपल्या हेल्थला सावरणं, वेळेवरती बघणं आणि आपण हेल्दी कसे होऊ, हेल्दी होऊन आपण अजून आपली कार्यक्षमता कशी वाढेल आणि आपण या भारत देशाच्या प्रोग्रेससाठी हातभार कसा लावू आणि आपला देश
हा जगातील सगळ्यात सक्सेसफुल देश व्हायला पाहिजे अशी आपण आज काय म्हणतात त्याला प्लेज घेऊया आणि आपण आज हा असला दिवस साजरा करू. आभारी. आज महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आज महिला दिनानिमित्त ज्ञानदीप शाला त्यांचे अध्यक्ष आणि त्यांचे संस्थापक सुरेश भाऊ सकपाल यांनी हा महिलांसाठी आज प्रोग्राम आयोजित केला होता आणि ह्यामध्ये महिला खूप म्हणजे हा महिलांसाठी प्रोग्राम घ्यायलाच पाहिजे. महिला खुश होत्या आणि आनंदित होत्या कारण महिलांना असे प्रोग्राम घेणं जरुरी आहे. त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानते. तसेच आपण बघत होतो आजच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे गेलेल्या आहेत. जसं शिक्षिका असो, डॉक्टर असेल, वकील असेल, राष्ट्रपती चंद्रावरसुद्धा महिला पोचल्या आहेत. महिला कुठेही मागे राहिले नाही. त्याबद्दल मी सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जागतिक महिला दिनानिमित्त मला फार आनंद होत आहे की मी एक स्त्रीने त्याचा मला फार अभिमान वाटतं आजच्या दिवस तरी. आणि शाळेने मला बोलवलं. एवढ्या वर्षापासूनचं आमचं संबंध आहे तो. बाजूला दवाखाना आहे. मी महानगरपालिकेमध्ये ॲज अ सिस्टर म्हणून काम करते. गेले 25 वर्ष हा शाळेशी संबंध येत असतो. खूप चांगला अप्रोच आहे आणि इथे महिलांची संख्या जास्तीत जास्त आहे. म्हणजे जेंट्स शिक्षकापेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. हे मला फार आवडतं आणि मी हे म्हणेन आजच्या दिवसाला स्त्री ही पूर्ण शक्ती म्हणजे अष्टभुजा शक्ती जी असते ना ती शक्ती तिच्यामध्ये असते आणि ती वापर करत असते. प्रत्येक वेळेस तुम्ही बघत असणार किचनमध्ये इकडे तिकडे काम करताना 8 हाताने टिफिन बनव, स्वयंपाक बनव, काय काय काम करत असते, कपडे, मुलांची तयारी वगैरे. तर ती शक्ती तिच्यात आहे आणि म्हणून कधी कुठलाही त्रास होत असताना ती तो सहन करून येते नाही. तिच्यात भरपूर शक्ती आहे. जेव्हा एका बाळाला जन्म घालते ती 1000 त्रासातून गुजरत असते आणि तो त्रास काढून सुद्धा जर ती जन्माला करू शकते तर कुठल्या जगातला पुरुष करू शकत नाही. म्हणजे सर्वात शक्तिशाली जर असेल तर स्त्री असेल. हा महिला शक्तीचा. नमस्कार, मी ज्ञानदीप विद्या मंदिर ऐरोलीची मुख्याध्यापिका सो ठाकूर मॅडम बोलते आहे. ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय सुरेश भाऊ संकपाळ यांनी 2025चा महिला सन्मान सोहळ्याचा कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे. सर्व क्षेत्रातले डॉक्टर, वकील, सर्व क्षेत्रातल्या नामवंत महिलांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्याबरोबर पालकांचा देखील आम्ही सन्मान सोहळा घेत आहोत. बाई जन्म हा एक सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठेवलेला आहे. गीत गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच पद्धतीने समृद्धी योजना यांच्या महिला आणि शिवकृपाच्या महिला इथे आज उपस्थित मोठ्या प्रमाणात राहिलेल्या आहे आणि भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन आमच्या संस्थेच्या अध्यक्षांनी सुरेश भाऊंनी ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे सुंदर अशी एंट्रन्सला रांगोळी आणि नक्षीकाम आमच्या सर्व शिक्षक वर्ग, पालक वर्गांनी आणि आमच्या समिती, सखी सावित्री समिती, विशाखा समिती आणि तक्रार समिती यामार्फत आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाला विशेष म्हणजे सेक्टर 2च्या नगरसेविका शशिकला सुतार उपस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे सेक्टर 1च्या नगरसेविका शशिकला सुतार मॅडम उपस्थित राहणार आहे. सुरेश भाऊ संकपाळ यांची मिसेस देखील विमल संकपाळ समृद्धीमध्ये संचालिका आहे, त्या उपस्थित आहे. शोभा नांदुगडे ह्या सुद्धा समृद्धी योजनेमधल्या संचालिका आहेत आणि 31 महिलांना, विविध क्षेत्राच्या महिलांना आम्ही आमंत्रित केलेलो आहे. त्यामध्ये पारिचारिका आहे, डॉक्टर्स आहेत, सर्व संघाचे आमच्या माता पालक शिक्षक संघ या सर्व संघाचे पालक उपस्थित राहणार आहे आणि सुंदर अशा या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सर्व श्रेय खरंच एका स्त्रीच्या मागे पुरुषांचा हात असो तसं आमचा सुरेश भाऊ संकपाळ यांचा आम्हाला कौतुकाची थाप असते. त्याप्रमाणे या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. विमल सुरेश संकपाळ बोलते. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शोभा नांदुगडे सर्व जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि इथं ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेने कार्यक्रम ठेवला आहे, आयोजित केला आहे, त्यामुळे आम्हाला आमंत्रित केलं आहे. तसेच भाऊ नांदुगडे सर या सर्वांचे मी आभार मानते. त्यामुळे आम्हाला इथं आज उपस्थित राहता आले आणि महिलांबरोबर एक मनोरंजन कार्यक्रम करता आला एवढं सांगते.